स्वामी भक्तांना. आज जी मी माहिती देणार आहे ना ती आहे की बुध ग्रह आणि गुरु, ठीक आहे. ज्युपिटर 3 नंबर, मूलांक 3 आणि मूलांक 5, ठीक आहे. तर ह्याविषयी मी आज माहिती देणार आहे. त्या अगोदर आपण स्वामींना वंदन करूया आणि मग मी माझ्या माहितीला सुरुवात करते, ठीक आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराज शरण प्रपद्य श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर बघा आता ना 3 नंबर म्हणजे जर तुमची बर्थ डेट आहे ना 3, 12 किंवा 21 ह्या तारखेला येत असेल तर तुम्हाला गुरु तुम्हाला रूल करत आहे. गुरु विपरीत काम करत असेल तर तुमच्या आयुष्यात काय काय घडू शकतं हे मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. तुम्ही आहे ना मोठ्यांना मान सन्मान नाही देणार आहे, ठीक आहे. छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून तुम्ही ओळखू शकता की तुमचा गुरु वीक आहे, ठीक आहे. त्याला कसं चांगलं करायचं हे मी उपाय सांगणार आहे पुढे, ठीक आहे. मोठ्यांना रिस्पेक्ट देणं किंवा लग्नाचा जो पुढचा तुमचं लग्न झाल्यानंतरचा जो प्रवास आहे तो जर सुखकारक नाही, अडथळे येतात तर म्हणजे तुमचा गुरु विपरीत काम करतोय तुमच्यासाठी, ठीक आहे. जर तुम्हाला मोठ्यांना मान सन्मान देता येत नाही आहे आणि तुम्हाला त्यांची काळजी ठेवता येत नाही आहे म्हणजे तुमचा गुरु वीक आहे, ठीक आहे. तर ह्याच्यासाठी आता उपाय तुम्ही काय करू शकतात. एल्डरली फिगर जे कोणी आहेत म्हणजे गुरुच्या स्थानावरती जे कोणी आहेत म्हणजे तुम्ही कामाला जाताय, काम करताय, तिथेही तुम्हाला मोठ्यांकडून तुम्ही मोठ्यांना रिस्पेक्ट नाही देताय किंवा मोठ्यांचं तुम्ही ऐकत नाही आहेत किंवा म्हणजे स्वतःच तुम्ही पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवण्याचा प्रयत्न करत आहात, तुम्ही स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात मोठ्यांसमोर, तर तुमचा गुरु वीक आहे, ठीक आहे. ह्याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही चुकीचं आणि समोरचा बरोबर आहे, नाही, हे माझं म्हणणं नाही आहे. पण कधी कधी काय होतं ना आपण बरोबर असतो पण आपलं जे बोलणं असतं ना जे समोरच्याला आपण ज्या पद्धतीने मांडायचं असतं ते कधी कधी चुकीचं होऊन जातं, ठीक आहे. तर आता म्हणजे तुमचा गुरु वीक आहे तर आता गुरु स्ट्रॉंग तुमच्या बिझनेस, जर तुम्ही कुठला बिझनेस करत असाल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सारखे वारंवार लॉस येत असतील म्हणजे तुमचा गुरु खराब आहे. तर ह्याच्यासाठी काय करावं. आता ह्याच्यासाठी सगळ्यात ना तुम्ही काय करू शकता की तुम्ही ना एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये जाऊन तुम्ही पुस्तकं दान करू शकतात. म्हणजे अशी सेवा तुम्ही करू शकतात जी रिलेटेड टू टीचिंग आहे, ठीक आहे. बिकॉज बघा गुरु हे कोण आहेत, गुरु हे आपल्याला गुरु आणि शिष्याचा संबंध असतो. आपण शाळेत जातो तेव्हा आपल्याला जे शिकवतात ते टीचर्स त्यांना आपण गुरु मानतो. तर अशा गोष्टी तुम्ही दान करा एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये ज्यांचा वापर होतो, ठीक आहे. पुस्तक, पेन्सिल ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही दान करा, ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त गुरुचे उपाय मी ऑलरेडी माझा एक व्हिडिओ बनवला आहे की 10 गोष्टी कुठल्या असे करायला पाहिजे. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर तो व्हिडिओ जर तुम्ही नसेल बघितला तर जाऊन तुम्ही बघू शकता. आता गुरु म्हणजे गुरुचा दिवस गुरुवार हा दिवस आहे. तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही जे पिवळे वस्त्र किंवा पिवळे गोष्टी तुम्ही अर्पण करू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायलाच पाहिजे, ठीक आहे. तो व्हिडिओ इव्हन माझ्या शॉर्ट्समध्ये पण प्रिव्हियस शॉर्ट्समध्ये मी सांगितलेला आहे, तो पण तुम्ही बघू शकता जाऊन की ठीक आहे. पिवळ्या कुठल्या गोष्टी वापरायला पाहिजे आणि ग्रहण करायला पाहिजे ज्याच्याने आपला गुरु खूप स्ट्रॉंग होतो. गोष्टी तुम्ही करू शकता. गुरुचं पाठबळ मिळण्यासाठी, तुमचं मार्गदर्शन भेटण्यासाठी या सर्व गोष्टी तुम्ही करा, ठीक आहे. आयुष्यात परिवर्तन येत जात आहे आणि तुम्हाला गुरुचं पाठबळ भेटत जाईल. पिवळ्या गोष्टी परिधान केल्याने, पिवळ्या गोष्टी खाण्याने, पिवळ्या गोष्टींचा वापर करण्याने. फक्त गुरुवारच्या दिवशी केला तरी चालेल, इतर दिवशी तुम्ही केला तरी चालेल, पण गुरुवारच्या दिवशी खास करून करा. उपवास ठेवा. उपवासाची माहिती मी ऑलरेडी एक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. शरीरासाठी त्याचं महत्त्व आणि का केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. ते तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता, ठीक आहे. आता मी येते बुध ग्रह, ठीक आहे. ज्यांचा मूलांक बर्थडे 5, 14 किंवा 23 ह्या तारखेला येतो ते आहेत, त्यांचं प्लॅनेट जे रूल करतोय ते आहे मर्क्युरी, बुध ग्रह. आता बुध ग्रह जर तुमचा वीक असेल तर तुमच्याबरोबर काय काय गोष्टी घडू शकतात बघा. बुध ग्रह म्हणजे काय, आपली बुद्धी आणि आपली वाणी. जर आपली बुद्धी आणि वाणी बरोबर नसेल तर आयुष्यात खूप सारं उथलपुथल होतं आणि आयुष्यात आपल्या काय चाललं ते आपण भरकटून जातो, आपल्याला समजत नाही, ठीक आहे. तर तुमची वाणी, तुमच्याकडून अपशब्द चुकीचे बोललेले जातात आहे लोकांसाठी, ठीक आहे. तुम्ही लाईफमध्ये खूप रॉंग डिसिजन्स घेतात आहे. तुमच्या बुद्धीचा वापर तुम्ही बरोबर करत नाही. तुम्ही विचार करता की मी असं करेन तसं करेन, सगळं चांगलं करेन, पण काहीतरी विपरीतच घडत चाललं आहे. तुमची संगत बरोबर नाही. ह्याचा अर्थ ना तुमचा बुध ग्रह वीक आहे. तुमचा बुध ग्रह तुमच्यासाठी विपरीत काम करत आहे. तर ह्याच्यासाठी आता काय करावं. ह्याच्यासाठी आहे ना तुम्ही सगळ्यात अगोदर तर गाईला तुम्ही चारा घाला. गाईला हिरवाच चारा घालायचा. हिरवा हा सिग्निफिकंट आहे मर्क्युरीचा, ठीक आहे. तर तुम्ही काय करू शकता आणि हा उपाय तुम्हाला बुधवारीच करायचा आहे. तुम्ही बुधवारी जाऊन गाईला चारा घाला. हिरवाच घाला. बघा तिथे ना लाडू वगैरे पण ठेवले असते, पण लाडू वगैरे नका देऊ. हिरवा, बिकॉज हिरवं हे
वापरलं पाहिजे जर तुमचं बुध ग्रह वीक असेल तर. म्हणून हिरवे कपडे परिधान करा, हिरवं होऊ शकते तर त्या दिवशी खात जा बुधवारी. हे सगळे तुम्ही उपाय करू शकतात, ठीक आहे, तुमचा बुध ग्रह बळवान करण्यासाठी. आणि तुम्ही तुमच्या आईकडचे जे नातेसंबंधी आहेत, भाऊ बंधू आहेत, त्यांची तुम्ही काळजी घेऊ शकता, ठीक आहे. तर हे झालं बुध ग्रह. बुध ग्रह जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल, आणि बुध ग्रह खरोखर खूप इम्पॉर्टंट इम्पॅक्ट करतं आपल्या लाईफमध्ये. गुरु आणि बुध हे खूप मोठे प्लॅनेट्स आहेत जे आपल्या पूर्ण आयुष्याला रूल करतात, ठीक आहे. तर जे काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत ते तुम्ही करून बघा आणि तुमच्या जीवनात परिवर्तन आणा. हाच होता माझा व्हिडिओ. मला हेच आज सांगायचं होतं. बुद्ध, गुरु आणि बुद्ध याचं पाठबळ भेटणं किती गरजेचं आहे, आणि कुठल्या अशा उपायाने तुमच्या जीवनात तुम्ही परिवर्तन आणू शकता. ह्या व्हिडिओ मार्फत तुम्हाला माहिती भेटली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्थ राहा, स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा. कोटी कोटी धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.